तूळ राशीचे लोक नेहमी शांत, हसतमुख आणि सगळ्यांशी प्रेमाने वागणारे दिसतात. पण त्यांच्या मनात चाललेला विचारांचा खेळ आणि भविष्यासाठी आखलेली रणनीती पाहिली तर तुम्हीही थक्क व्हाल. अनेकांना वाटतं तूळ राशी सहज विश्वास ठेवते, सहज माफ करते आणि प्रत्येक गोष्ट मनावर घेत नाही. पण खरंच तसं असतं का? की त्यांच्या शांत स्वभावामागे एक अशी बुद्धिमत्ता दडलेली असते जी योग्य वेळ येईपर्यंत स्वतःची पानं उघडतच नाही. आज आपण तूळ राशीच्या अशा काही आश्चर्यकारक गुणांविषयी जाणून घेणार आहोत जे बहुतेक लोकांच्या नजरेतून कायम सुटतात. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटचा मुद्दा तूळ राशीच्या व्यक्तिमत्वाचा असा पैलू उघड करेल जो कदाचित तुम्हालाही आजपर्यंत माहिती नसेल. तूळ राशी हसत चेहरा, पण आत चाललेली जबरदस्त प्लॅनिंग कुणालाच दिसत नाही. तूळ राशीच्या व्यक्तींना पाहिलं की सर्वप्रथम त्यांच्या चेहऱ्यावरचा हसू, शांत स्वभाव आणि नम्र वागणूक लोकांच्या लक्षात येते. अनेकांना वाटतं की ही व्यक्ती अगदी साधी, सरळ आणि प्रत्येक गोष्ट सहज स्वीकारणारी आहे. पण वास्तव मात्र थोडं वेगळं असतं. तूळ राशीचे लोक त्यांच्या मनात काय चाललं आहे हे सहज कोणालाही कळू देत नाहीत. ते नेहमीच परिस्थितीचं बारकाईने निरीक्षण करत असतात आणि योग्य वेळ येईपर्यंत आपले विचार स्वतःपुरतेच ठेवतात. यांच्या आयुष्यातील प्रत्येक महत्त्वाचा निर्णयामागे एक विचारपूर्वक आखलेली योजना असते. ते घाईघाईत निर्णय घेण्याऐवजी सर्व बाजूंनी परिस्थिती समजून घेतात. कोणत्या व्यक्तीवर किती विश्वास ठेवायचा, कोणत्या संधीचा फायदा घ्यायचा आणि कोणत्या गोष्टीपासून दूर राहायचं याचा ते आधीच विचार करून ठेवतात. त्यामुळे अनेकदा लोकांना त्यांचं यश अचानक मिळाल्यासारखं वाटतं. पण त्या यशामागे बराच काळ केलेली तयारी आणि संयम दडलेला असतो. तूळ राशीच्या व्यक्ती वाट टाळतात, पण याचा अर्थ असा नाही की त्यांना काही समजत नाही. ते प्रत्येक गोष्ट लक्षात ठेवतात. कोण कसं बोललं, कोण कसं वागलं आणि कोणत्या वेळी कोणाची साथ मिळाली किंवा मिळाली नाही हे त्यांच्या स्मरणात राहतं. ते लगेच प्रतिक्रिया देत नाहीत, पण योग्य वेळी योग्य पाऊल उचलण्याची त्यांची क्षमता खूप मजबूत असते. त्यांच्या शांत स्वभावामुळे अनेक लोक त्यांना कमी लेखण्याची चूक करतात. मात्र तूळ राशीचे लोक गरज पडल्यास स्वतःची बाजू इतक्या प्रभावीपणे मांडतात की समोरची व्यक्तीही आश्चर्यचकित होते. त्यांच्याकडे लोकांना समजून घेण्याची एक वेगळीच कला असते. त्यामुळे कोणाच्या मनात काय चाललं आहे याचा अंदाज ते अनेकदा अचूक लावतात. आर्थिक बाबतीतही तूळ राशीचे लोक खूप विचारपूर्वक वागतात. ते प्रत्येक संधीचं मूल्यमापन करतात आणि भविष्यात काय फायदेशीर ठरेल याचा विचार करून निर्णय घेतात. बाहेरून ते अगदी निवांत दिसत असले तरी त्यांच्या मनात पुढील अनेक पावलं आधीच तयार असतात. म्हणूनच अनेक वेळा इतर लोक अजून विचार करत असताना तूळ राशीचे लोक कृती करण्यासाठी सज्ज झालेले असतात. नातेसंबंधांमध्येही त्यांची शैली वेगळी असते. ते कोणावरही सहज विश्वास ठेवत नाही. एखाद्या व्यक्तीला पूर्णपणे ओळखण्यासाठी ते वेळ घेतात, पण एकदा विश्वास बसला की ते नातं मनापासून जपतात. मात्र फसवणूक किंवा विश्वासघात झाल्यास ते शांतपणे अंतर ठेवतात आणि पुन्हा ती चूक होऊ देत नाहीत. तूळ राशीचा सर्वात मोठा गुण म्हणजे त्यांचा संतुलित विचार, भावना आणि व्यवहार यांच्यात समतोल राखण्याचा ते प्रयत्न करतात. म्हणूनच अनेक कठीण परिस्थितीमध्येही ते इतरांपेक्षा अधिक स्थिर आणि संयमी दिसतात. त्यांच्या चेहऱ्यावर हसू असतं, बोलण्यात गोडवा असतो, पण त्यांच्या मनात सुरू असलेली रणनीती आणि भविष्याची तयारी फार कमी लोकांना दिसते. म्हणूनच तूळ राशीच्या व्यक्तींना कधीही फक्त त्यांच्या शांत स्वभावावरून ओळखण्याचा प्रयत्न करू नका, कारण त्यांच्या हसऱ्या चेहऱ्यामागे दूरदृष्टी, बुद्धिमत्ता, निरीक्षण शक्ती आणि योग्य वेळी योग्य चाल खेळण्याची विलक्षण क्षमता दडलेली असते. तूळ राशीच्या व्यक्तींची आणखी एक विशेष गोष्ट म्हणजे त्या स्वतःच्या भावना आणि योजना वेगळ्या ठेवण्यात खूप तरबेज असतात. अनेक लोक आपल्या प्रत्येक गोष्टीबद्दल बोलत राहतात, पण तूळ राशीचे लोक फक्त आवश्यक तेवढंच बोलतात. त्यामुळे त्यांच्या पुढील हालचालींचा अंदाज लावणं अनेकदा कठीण ठरतं. ते कोणते लक्ष्य गाठण्याचा प्रयत्न करत आहेत किंवा कोणत्या दिशेने वाटचाल करत आहेत हे शेवटच्या क्षणापर्यंत फार कमी लोकांना कळतं. त्यांच्या आयुष्यात योग्य वेळ या गोष्टीला खूप महत्त्व असतं. ते प्रत्येक संधीवर लगेच उडी मारत नाहीत. परिस्थिती पूर्णपणे समजून घेतल्यानंतरच ते पुढचं पाऊल टाकतात.
त्यामुळे काही लोकांना ते संथ वाटू शकतात, पण प्रत्यक्षात ते संयमाने योग्य क्षणाची वाट पाहत असतात. एकदा तो क्षण आला की ते इतक्या अचूकपणे निर्णय घेतात की त्याचा परिणाम त्यांच्या बाजूने होण्याची शक्यता वाढते. तूळ राशीच्या व्यक्तींना लोकांमध्ये राहायला आवडत असलं तरी त्यांचा एक स्वतंत्र मानसिक जगही असतो. ते एकटे असताना अनेक गोष्टींचा खोलवर विचार करतात. भविष्यातील शक्यता, बदलणाऱ्या परिस्थिती, नवीन संधी आणि स्वतःची प्रगती यावर त्यांचं सतत लक्ष असतं. त्यामुळे त्यांच्या मनात नेहमी काही ना काही नवीन कल्पना आकार घेत असतात. त्यांची निरीक्षण शक्ती देखील खूप प्रभावी असते. एखादी व्यक्ती काय बोलते यापेक्षा ती कशी वागते याकडे त्यांचं जास्त लक्ष असतं. ते शब्दांपेक्षा कृतीवर विश्वास ठेवतात. त्यामुळे लोकांच्या स्वभावातील लपलेल्या गोष्टी त्यांना लवकर समजतात. अनेक वेळा ते कोणाबद्दल मत तयार करण्यासाठी काही करत नाहीत, पण एकदा निष्कर्ष काढला की तो सहज बदलत नाही. स्पर्धेच्या बाबतीत तूळ राशीचे लोक शांत योद्ध्यासारखे असतात. ते स्वतःची तुलना इतरांशी कमी आणि स्वतःच्या प्रगतीशी जास्त करतात. त्यांना प्रत्येक वेळी सर्वांना दाखवून देण्याची गरज वाटत नाही. त्याऐवजी ते स्वतःच्या क्षमतांमध्ये सुधारणा करण्यावर भर देतात. म्हणूनच त्यांच्या यशाचा प्रवास अनेकदा शांत असतो, पण परिणाम मात्र प्रभावी असतो. त्यांच्यात एक नैसर्गिक आकर्षण असतं जे लोकांना त्यांच्याकडे खेचतं. ते बोलण्यात, वागण्यात आणि विचार करण्यात संतुलन राखतात. त्यामुळे लोक त्यांच्यावर सहज विश्वास ठेवतात. मात्र तूळ राशीचे लोक प्रत्येकाला आपल्या जवळ येऊ देत नाहीत. त्यांच्या आयुष्यात प्रवेश मिळवण्यासाठी सातत्य, प्रामाणिकपणा आणि विश्वासार्हता आवश्यक असते. जेव्हा आयुष्यात मोठे बदल येतात तेव्हा तूळ राशीचे लोक घाबरून जाण्याऐवजी परिस्थितीशी जुळून घेण्याचा प्रयत्न करतात. ते प्रत्येक अडचणीतून काहीतरी शिकण्याचा प्रयत्न करतात. म्हणूनच अनेक संकटानंतरही ते अधिक मजबूत आणि अनुभवी बनून पुढे येतात. त्यांच्या मनात नेहमी एक विश्वास असतो की योग्य विचार आणि योग्य कृती यांचं फळ उशिरा का होईना पण नक्की मिळतं. तूळ राशीच्या व्यक्तींचं खरं सामर्थ्य त्यांच्या बुद्धिमान शांततेत दडलेलं असतं. ते प्रत्येक गोष्ट मोठ्या आवाजात जाहीर करत नाहीत, पण त्यांच्या कृती अनेकदा त्यांच्या शब्दांपेक्षा जास्त प्रभाव टाकतात. म्हणूनच त्यांना समजून घेण्यासाठी फक्त त्यांचा हसू पाहणं पुरेसं नसतं. त्यांच्या संयमामागे, त्यांच्या शांततेमागे आणि त्यांच्या विचारांमागे एक अत्यंत जागरूक आणि दूरदृष्टी असलेलं व्यक्तिमत्व दडलेलं असतं. तूळ राशीच्या व्यक्तींच्या स्वभावात एक अशी गोष्ट असते जी अनेकांना खूप उशिरा लक्षात येते. ते लोकांच्या वागण्यामागील कारण समजून घेण्याचा प्रयत्न करतात. एखादी व्यक्ती अचानक बदलली तर दूर गेली किंवा वेगळं वागू लागली तर तूळ राशीचे लोक लगेच निष्कर्ष काढत नाहीत. ते त्या परिस्थितीमागची कारणं शोधतात. त्यामुळे अनेकदा ते इतरांपेक्षा अधिक परिपक्व आणि समजूतदार वाटतात. त्यांना जीवनात गुणवत्ता महत्त्वाची वाटते. मग ते मैत्री असो, काम असो किंवा नाती असोत. फक्त संख्या वाढवण्यापेक्षा जे आहे ते अधिक चांगलं कसं करता येईल याचा ते विचार करतात. म्हणूनच त्यांच्या आयुष्यात काही मोजकीच माणसं असतात, पण त्या नात्यांमध्ये खोल विश्वास आणि आदर असतो. तूळ राशीचे लोक स्वतःला सतत सुधारण्याचा प्रयत्न करतात. ते त्यांच्या चुका मान्य करतात आणि त्यातून शिकण्याची तयारी ठेवतात. एखादं काम अपेक्षेप्रमाणे झालं नाही तर ते इतरांना दोष देण्यात वेळ घालवत नाहीत. त्याऐवजी पुढच्या वेळी काय वेगळं करता येईल यावर त्यांचं लक्ष असतं. ही सवय त्यांना हळूहळू अधिक सक्षम बनवत जाते. त्यांच्या व्यक्तिमत्वात सौंदर्य आणि संतुलनाची आवडही दिसून येते. त्यांना नीटनेटकेपणा, व्यवस्थितपणा आणि सुसंवाद आवडतो. गोंधळ, सततचे वाद किंवा नकारात्मक वातावरण त्यांना फारसं पसंत नसतं. त्यामुळे ते शक्य तितकं शांत आणि सकारात्मक वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. तूळ राशीच्या व्यक्ती अनेकदा इतरांसाठी सल्लागाराची भूमिका निभावतात, कारण ते एखाद्या समस्येकडे फक्त एका बाजूने पाहत नाहीत. ते सर्व बाजूंचा विचार करतात. त्यामुळे लोक त्यांच्याकडे सल्ल्यासाठी येतात. त्यांच्या बोलण्यात आक्रमकता नसते, पण विचारांमध्ये स्पष्टता असते. त्यामुळे त्यांचे शब्द अनेकांना योग्य दिशा देऊ शकतात. त्यांना स्वतःची प्रतिमा जपण्याचीही जाणीव असते, मात्र ती दिखावा करण्यासाठी नसते. ते लोकांच्या मनात आदर निर्माण व्हावा यासाठी आपल्या वागणुकीत सातत्य ठेवतात. त्यांना माहीत असतं की प्रतिष्ठा एका दिवसात तयार होत नाही आणि एका चुकीमुळे ती कमीही होऊ शकते. त्यामुळे ते अनेक गोष्टींमध्ये विचारपूर्वक वागतात. आर्थिक किंवा व्यावसायिक क्षेत्रात ते दीर्घकालीन विचार करणारे असतात
झटपट फायदा मिळवण्यापेक्षा स्थिर आणि टिकाऊ प्रगती त्यांना अधिक महत्त्वाची वाटते. त्यामुळे त्यांच्या काही निर्णयांचे फायदे लगेच दिसत नाहीत, पण या कालांतराने त्याच निर्णयांमुळे त्यांना मजबूत पाया मिळतो. तूळ राशीचे लोक स्वतःच्या मनातील संघर्ष बाहेर फारसे दाखवत नाहीत. अनेक वेळा ते स्वतःला सावरतात. इतरांना त्रास होऊ नये म्हणून ते आपल्या चिंता मनातच ठेवतात. त्यामुळे बाहेरून ते कितीही निवांत दिसत असले तरी त्यांच्या मनात अनेक जबाबदाऱ्या, विचार आणि ध्येयाची चळवळ सुरू असू शकते. त्यांच्या आयुष्यातील मोठ्या यशामागे नशिबापेक्षा सातत्याचा मोठा वाटा असतो. ते रोज थोडं थोडं पुढे जाण्यावर विश्वास ठेवतात. त्यांना माहीत असतं की मोठे बदल एका रात्रीत घडत नाहीत. म्हणूनच ते शांतपणे प्रयत्न करत राहतात आणि योग्य वेळी त्यांचे परिणाम सर्वांसमोर दिसू लागतात. तूळ राशीच्या व्यक्तींची खरी ओळख त्यांच्या बाह्य व्यक्तिमत्वात नसते, तर त्यांच्या विचारांच्या खोलीत असते. ते जितके नम्र दिसतात तितकेच मजबूत असतात, जितके शांत दिसतात तितकेच जागरूक असतात आणि जितके साधे वाटतात तितकीच त्यांची अंतर्गत क्षमता मोठी असते. अनेकांना त्यांचा प्रवास सहज वाटतो, पण त्या प्रवासामागे असतात शेकडो निरीक्षण, हजारो विचार आणि स्वतःला अधिक चांगलं बनवण्याचा अखंड प्रयत्न. तूळ राशीच्या व्यक्तींच्या आयुष्यात निर्णय घेण्याची प्रक्रिया इतरांपेक्षा थोडी वेगळी असते. ते कोणत्याही गोष्टीकडे फक्त वरवर पाहत नाहीत. एखादी संधी आली तर तिचे फायदे, तोटे, भविष्यातील परिणाम आणि त्याचा स्वतःच्या आयुष्यावर होणारा प्रभाव याचा ते सखोल विचार करतात. त्यामुळे त्यांना निर्णय घेण्यासाठी वेळ लागतो, पण एकदा त्यांनी मनाशी ठरवलं की ते त्या निर्णयावर ठाम राहतात. त्यांच्यातली आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे ते लोकांच्या शब्दांपेक्षा त्यांच्या सातत्याकडे पाहतात. एखादी व्यक्ती काय बोलते यापेक्षा ती रोजच्या आयुष्यात कशी वागते याला ते अधिक महत्त्व देतात. म्हणूनच खोट्या आश्वासनाने किंवा गोड बोलण्याने त्यांना जास्त काळ प्रभावित करता येत नाही. वेळेनुसार व्यक्तीचा खरा स्वभाव समोर येतो यावर त्यांचा विश्वास असतो. तूळ राशीचे लोक स्वतःसाठी काही विशिष्ट मानदंड तयार करून जगतात. प्रत्येक गोष्टीत त्यांना एक विशिष्ट दर्जा आणि मूल्य अपेक्षित असतं. मग ते कामाची पद्धत असो, मैत्री असो किंवा स्वतःच्या जीवनशैलीशी संबंधित गोष्टी असोत. त्यामुळे अनेक वेळा ते सहज तडजोड करत नाहीत. त्यांना जे योग्य वाटतं त्यासाठी ते शांतपणे पण सातत्याने उभे राहतात. त्यांच्या मनात मोठी स्वप्न असतात, पण ती स्वप्न फक्त कल्पनांमध्ये राहत नाहीत. त्या स्वप्नांपर्यंत पोहोचण्यासाठी लागणाऱ्या टप्प्याचाही ते विचार करतात. त्यांना माहीत असतं की यशासाठी केवळ इच्छा पुरेशी नसते, तर शिस्त, संयम आणि सातत्य देखील आवश्यक असतं. म्हणूनच ते त्यांच्या ध्येयाकडे टप्प्याटप्प्याने वाटचाल करत राहतात. तूळ राशीच्या व्यक्तींना नात्यांमध्ये परस्पर आदर खूप महत्त्वाचा वाटतो. त्यांना अशा लोकांची साथ आवडते जे त्यांचे विचार समजून घेण्याचा प्रयत्न करतात. केवळ स्वार्थासाठी जवळ येणाऱ्या लोकांपासून ते हळूहळू अंतर ठेवू लागतात. ते कोणालाही दुखावण्याचा प्रयत्न करत नाहीत, पण स्वतःची किंमत कमी होईल अशा ठिकाणी जास्त काळ थांबत नाही. जीवनातील अनुभव त्यांना खूप काही शिकवतात. प्रत्येक यश त्यांना आत्मविश्वास देतं, तर प्रत्येक अपयश त्यांना अधिक शहाणं बनवतं. त्यामुळे काळानुसार त्यांच्या व्यक्तिमत्वात एक वेगळी स्थिरता निर्माण होते. ते लहानसहान गोष्टींनी विचलित होत नाहीत आणि मोठ्या चित्राकडे पाहण्याची सवय विकसित करतात. तूळ राशीचे लोक अनेकदा 2 पावलं पुढचा विचार करत असतात. इतर लोक वर्तमानात अडकलेले असतात. हे लोक भविष्यात कोणते बदल होऊ शकतात याचा अंदाज घेत असतात. त्यामुळे अचानक आलेल्या बदलांमध्येही ते तुलनेने अधिक तयार असतात. त्यांच्या या गुणांमुळे ते अनेक वेळा योग्य संधी योग्य वेळी ओळखू शकतात. त्यांच्या व्यक्तिमत्वात एक शांत आत्मविश्वास असतो. त्यांना सतत स्वतःची प्रशंसा ऐकण्याची गरज वाटत नाही. ते आपल्या कामातून स्वतःची ओळख निर्माण करण्यावर विश्वास ठेवतात. त्यामुळे त्यांची प्रगती अनेकदा हळूहळू पण मजबूत पायावर उभी राहून जाते. काही वेळा लोक त्यांच्या सौम्य स्वभावाचा गैरसमज करून त्यांना कमकुवत समजतात. मात्र परिस्थिती कठीण झाली की त्यांची मानसिक ताकद दिसून येते. ते घाबरून न जाता परिस्थितीचा अभ्यास करतात आणि शक्य तितक्या शहाणपणाने मार्ग शोधण्याचा प्रयत्न करतात. त्यांच्या या गुणांमुळे अनेक आव्हानांमधून ते स्वतःला सावरू शकतात. तूळ राशीच्या व्यक्तींचं व्यक्तिमत्व हे संतुलन, विचारशीलता, आत्मनियंत्रण आणि दीर्घकालीन दृष्टिकोन यांचं सुंदर मिश्रण असतं. त्यांचं सामर्थ्य आवाजात नसतं, ते त्यांच्या विचारांच्या खोलीत असतं. त्यांची ओळख फक्त त्यांनी काय बोललं यावरून होत नाही, तर त्यांनी वेळोवेळी घेतलेल्या योग्य निर्णयांवरून आणि शांतपणे घडवलेल्या यशस्वी प्रवासावरून होते. तूळ राशीच्या व्यक्तींमध्ये एक विशेष गुण आढळतो,
तो म्हणजे परिस्थितीनुसार स्वतःला घडवून घेण्याची क्षमता. जीवनात बदल होत राहतात, लोक बदलतात, संधी बदलतात आणि काळही बदलतो. पण तूळ राशीचे लोक या बदलांना विरोध करण्याऐवजी त्यातून स्वतःसाठी नवीन मार्ग शोधण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे अनेक वेळा इतरांना अशक्य वाटणाऱ्या परिस्थितीतही ते स्वतःचं स्थान निर्माण करण्यात यशस्वी होतात. त्यांना प्रत्येक गोष्टीत एक अर्थ शोधण्याची सवय असते. एखादी घटना घडली की ती फक्त तशीच घडली असं मानण्यापेक्षा त्यातून काय शिकता येईल, काय समजून घेता येईल आणि पुढे त्याचा कसा उपयोग होईल याचा ते विचार करतात. त्यामुळे त्यांच्या अनुभवांचं रूपांतर हळूहळू ज्ञानात होत जातं. तूळ राशीच्या व्यक्तींना मानवी स्वभावाबद्दल विशेष कुतूहल असतं. वेगवेगळ्या प्रकारची माणसं, त्यांचे विचार, त्यांची वागणूक आणि त्यामागील मानसिकता यांचा ते नकळत अभ्यास करत असतात. त्यामुळे त्यांना लोकांशी संवाद साधताना योग्य शब्द निवडता येतात. कोणत्या व्यक्तीशी कसं बोलायचं आणि कोणत्या वेळी शांत राहायचं हे त्यांना चांगलं कळतं. त्यांच्या आयुष्यात प्रतिष्ठा आणि विश्वास या दोन गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या असतात. पैसा, यश किंवा प्रसिद्धी मिळू शकते, पण विश्वास गमावला तर सर्व काही गमावल्यासारखं वाटू शकतं. अशी त्यांची विचारसरणी असते. म्हणूनच ते दिलेला शब्द पाळण्याचा प्रयत्न करतात आणि स्वतःवर ठेवलेला विश्वास तुटू नये याची काळजी घेतात. तूळ राशीचे लोक एखाद्या गोष्टीत रस घेतला की तिचा सखोल अभ्यास करण्याची वृत्ती ठेवतात. त्यांना वरवरची माहिती पुरेशी वाटत नाही. त्यामुळे अनेक वेळा ते एखाद्या विषयात इतरांच्या अपेक्षेपेक्षा जास्त ज्ञान मिळवतात. ही सवय त्यांच्या व्यावसायिक आणि वैयक्तिक जीवनात त्यांना वेगळं स्थान मिळवून देते. त्यांच्यात एक नैसर्गिक समतोल राखण्याची क्षमता असते. जबाबदाऱ्या आणि वैयक्तिक आयुष्य, भावना आणि तर्क, स्वप्न आणि वास्तव यांच्यामध्ये संतुलन राखण्याचा ते प्रयत्न करतात. जरी हे नेहमी सोपं नसतं तरी त्यांची ही वृत्ती त्यांना अतिरेक टाळण्यास मदत करते. तूळ राशीच्या व्यक्तींना स्वतःचा विकास हा सतत चालणारा प्रवास वाटतो. ते एखादं ध्येय गाठलं की थांबत नाहीत. त्यानंतरही ते नवीन गोष्टी शिकण्याचा, नवीन कौशल्य विकसित करण्याचा आणि स्वतःला अधिक सक्षम बनवण्याचा प्रयत्न करत राहतात. त्यामुळे त्यांची प्रगती एका टप्प्यावर थांबत नाही, तर काळानुसार अधिक व्यापक होत जाते. त्यांच्या मनात अनेकदा मोठे विचार आणि मोठी उद्दिष्ट असतात, पण ते त्यांची जाहिरात करत बसत नाही. त्यांना वाटतं की परिणाम दिसू लागले की लोकांना स्वतःच समजेल. त्यामुळे ते चर्चेपेक्षा कृतीवर अधिक भर देतात. त्यांच्या यशामध्ये शांत परिश्रमाचा वाटा मोठा असतो. कठीण प्रसंगामध्ये तूळ राशीचे लोक भावनिक होतात, पण त्या भावनांवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करतात. ते समस्येने पूर्णपणे व्यापून जाण्याऐवजी तिचं उत्तर शोधण्याकडे वळतात. त्यामुळे संकटांमध्येही त्यांचं मन पूर्णपणे ढासळत नाही. ते स्वतःला पुन्हा उभं करण्याची ताकद राखून ठेवतात. तूळ राशीच्या व्यक्तींची खरी ओळख त्यांच्या बाह्य आकर्षणात किंवा बोलण्यात नसते. ती त्यांच्या विचारांच्या परिपक्वतेत, लोकांशी वागण्याच्या शालीनेत, निर्णयांच्या गुणवत्तेत आणि वेळोवेळी दाखवलेल्या स्थिरतेत असते. अनेकांना त्यांचं व्यक्तिमत्व सहज आणि साधं वाटतं, पण जे त्यांना जवळून ओळखतात त्यांना त्यांच्या मनातली खोली, दूरदृष्टी आणि जीवनाकडे पाहण्याचा संतुलित दृष्टिकोन स्पष्टपणे जाणवतो. त्यांच्या यशाचं रहस्य अनेकदा मोठ्या गोष्टींमध्ये नसतं, तर रोजच्या छोट्या पण योग्य कृतींमध्ये दडलेलं असतं. तूळ राशीच्या व्यक्तीमध्ये एक गोष्ट विशेष लक्षवेधी असते, ती म्हणजे त्यांची लोकांना जोडून ठेवण्याची क्षमता. अनेक वेळा जिथे दोन व्यक्तींमध्ये मतभेद निर्माण होतात तिथे तूळ राशीचे लोक मध्यस्थीची भूमिका निभावताना दिसतात. त्यांना नातेसंबंध तुटण्यापेक्षा ते टिकून ठेवणं अधिक महत्त्वाचं वाटतं. त्यामुळे ते दोन्ही बाजू समजून घेऊन संवादाचा मार्ग शोधण्याचा प्रयत्न करतात. त्यांच्या व्यक्तिमत्वात एक प्रकारची नैसर्गिक सभ्यता असते. ते प्रत्येकाशी आदराने बोलण्याचा प्रयत्न करतात, मग समोरची व्यक्ती कोणत्याही स्तरातील असो. हीच सवय त्यांना विविध प्रकारच्या लोकांशी चांगले संबंध निर्माण करण्यास मदत करते. लोकांना त्यांच्या सहवासात सहजपणा वाटतो, कारण ते इतरांवर स्वतःचे विचार लादण्यापेक्षा ऐकून घेण्याला महत्त्व देतात. तूळ राशीच्या व्यक्तींना अनेकदा सौंदर्य फक्त बाह्य स्वरूपात दिसत नाही. त्यांना विचारांमधील सौंदर्य, वागणुकीतील सभ्यता, शब्दातील प्रामाणिकपणा आणि कृतीतील सातत्य अधिक आकर्षित करतं. त्यामुळे त्यांची माणसं निवडण्याची पद्धत इतरांपेक्षा वेगळी असू शकते. ते केवळ चमकदार व्यक्तिमत्वाने प्रभावित होत नाही, तर त्या व्यक्तीच्या मूल्यांकडेही लक्ष देतात. त्यांच्या मनात एक अदृश्य मोजपट्टी असते, ज्यावर ते प्रत्येक गोष्टीचं मूल्यांकन करत असतात. कोणता निर्णय दीर्घकाळ उपयोगी पडेल, कोणतं नातं टिकाऊ आहे, कोणती संधी खरोखर फायदेशीर आहे, याचा ते सतत विचार करत असतात.
त्यामुळे त्यांच्या काही निर्णयांचा अर्थ इतरांना लगेच समजत नाही, पण कालांतराने त्यामागचा विचार स्पष्ट होतो. तूळ राशीचे लोक अनेकदा स्वतःच्या क्षमतेपेक्षा जास्त जबाबदाऱ्या स्वीकारतात, कारण त्यांना इतरांना मदत करण्याची आणि गोष्टी व्यवस्थित ठेवण्याची इच्छा असते. मात्र यामुळे कधीकधी ते स्वतःच्या गरजांकडे दुर्लक्ष करतात. बाहेरून सर्व काही सुरळीत दिसत असलं तरी त्यांच्या मनात अनेक अपूर्ण गोष्टींची यादी सुरू असू शकते. त्यांना शांत वातावरण आवडत असलं तरी त्याचा अर्थ असा नाही की ते महत्त्वाकांक्षी नसतात. उलट त्यांच्या महत्त्वाकांक्षा अनेकदा खूप मोठ्या असतात. फरक इतकाच की ते त्या महत्त्वाकांक्षाचा गाजावाजा करत नाहीत. त्यांना वाटतं की केलेलं काम स्वतःच बोललं पाहिजे. त्यामुळे ते यश मिळेपर्यंत शांतपणे काम करत राहतात. तूळ राशीच्या व्यक्तींच्या विचारांमध्ये न्यायाची भावना खूप मजबूत असते. त्यांना पक्षपात आवडत नाही. कोणतीही परिस्थिती समजून घेताना ते शक्य तितकं निष्पक्ष राहण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे लोक अनेकदा त्यांच्यावर विश्वास ठेवतात आणि त्यांचं मत महत्त्वाचं मानतात. त्यांच्यातील आणखी एक महत्त्वाचा गुण म्हणजे दीर्घकालीन निष्ठा. एखाद्या व्यक्तीवर, ध्येयावर किंवा मूल्यांवर त्यांनी विश्वास ठेवला तर ते सहजपणे त्याग करत नाही. ते काळ, परिस्थिती आणि अडचणींमधून त्या गोष्टींशी प्रामाणिक राहण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे त्यांच्या आयुष्यातील काही नाती आणि उद्दिष्ट वर्षानुवर्षे टिकून राहतात. तूळ राशीचे लोक यशाची व्याख्या फक्त पैशात किंवा प्रसिद्धीत करत नाहीत. त्यांच्या दृष्टीने मनःशांती, आदर, संतुलित आयुष्य आणि अर्थपूर्ण नातेसंबंध देखील तितकेच महत्त्वाचे असतात. म्हणूनच ते आयुष्याच्या विविध क्षेत्रांमध्ये समतोल राखण्याचा प्रयत्न करतात. त्यांना एका गोष्टीसाठी दुसरी गोष्ट पूर्णपणे गमावणं पसंत नसतं. त्यांच्या व्यक्तिमत्वाचा सर्वात प्रभावी पैलू म्हणजे त्यांची अंतर्गत परिपक्वता. ते प्रत्येक अनुभवातून काहीतरी शिकतात, प्रत्येक भेटलेल्या व्यक्तीकडून काहीतरी समजून घेतात आणि प्रत्येक टप्प्यावर स्वतःला अधिक घडवत राहतात. त्यामुळे त्यांचा प्रवास हा केवळ यश मिळवण्याचा नसून स्वतःला अधिक समजून घेण्याचा आणि अधिक सक्षम बनवण्याचा प्रवास असतो. काळ जसजसा पुढे सरकतो तसतसं त्यांचं व्यक्तिमत्व अधिक सखोल, अधिक प्रभावी आणि अधिक प्रेरणादायी बनलं जातं. तूळ राशीच्या व्यक्तींच्या जीवनात वेळेचं महत्त्व खूप मोठं असतं. ते प्रत्येक गोष्ट योग्य वेळी घडावी यावर विश्वास ठेवतात. त्यामुळे अनेकदा ते घाईघाईत निर्णय घेण्याऐवजी परिस्थितीला नैसर्गिकरित्या विकसित होण्याची संधी देतात. त्यांना माहीत असतं की काही गोष्टींना वेळ दिला तर त्यांचं खरं स्वरूप समोर येतं. म्हणूनच ते अनेकदा संयमाचा मार्ग निवडतात आणि हीच त्यांची ताकद ठरते. त्यांच्या मनात सतत काही ना काही नवीन शिकण्याची इच्छा असते. एखाद्या विषयाबद्दल उत्सुकता निर्माण झाली की ते त्याबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी वेळ देतात. त्यांना ज्ञान ही अशी संपत्ती वाटते जी कोणत्याही परिस्थितीत उपयोगी पडू शकते. त्यामुळे त्यांच्या विचारांमध्ये एक प्रकारची व्यापकता दिसून येते. ते फक्त स्वतःच्या अनुभवांवर अवलंबून राहत नाहीत, तर इतरांच्या अनुभवातूनही शिकण्याचा प्रयत्न करतात. तूळ राशीचे लोक अनेकदा स्वतःच्या भावना शब्दात व्यक्त करण्यापेक्षा कृतीतून दाखवतात. त्यांना एखाद्या व्यक्तीची काळजी वाटत असेल तर ते मोठमोठ्या घोषणा करत नाहीत. त्याऐवजी योग्य वेळी मदत करणे, साथ देणे किंवा आवश्यक तेव्हा उपस्थित राहणे याला ते अधिक महत्त्व देतात. त्यामुळे त्यांचा प्रेम आणि जिव्हाळा दाखवण्याचा मार्ग शांत पण प्रभावी असतो. त्यांच्या व्यक्तिमत्वात एक वेगळीच निरीक्षणशील शांतता असते. गर्दीत असतानाही ते अनेक गोष्टी टिपत असतात. कोणत्या व्यक्तीच्या बोलण्यात बदल झाला आहे, कोणाचा आत्मविश्वास वाढला आहे, कोणाच्या चेहऱ्यावर चिंता आहे किंवा कोण काही लपवण्याचा प्रयत्न करत आहे, अशा अनेक सूक्ष्म गोष्टी त्यांना जाणवतात. ही क्षमता त्यांना अनेक परिस्थितींमध्ये योग्य प्रतिक्रिया देण्यास मदत करते. तूळ राशीच्या व्यक्तींना अनावश्यक संघर्ष आवडत नाही, पण ते स्वतःच्या मूल्यांशी तडजोडही करत नाही. जर एखादी गोष्ट त्यांच्या तत्वांच्या विरोधात असेल तर ते शांतपणे पण स्पष्टपणे आपली भूमिका मांडतात. ते आवाज वाढवून स्वतःला सिद्ध करण्याचा प्रयत्न करत नाहीत, कारण त्यांना विश्वास असतो की सत्याला कायम मोठ्या आवाजाची गरज नसते. त्यांच्या जीवनात विश्वास निर्माण होण्यासाठी वेळ लागतो, पण एकदा तो निर्माण झाला की ते त्या नात्याला खूप महत्त्व देतात. ते नात्यांमध्ये सातत्य शोधतात. फक्त चांगल्या दिवसात सोबत असणाऱ्या लोकांपेक्षा कठीण काळात साथ देणाऱ्या व्यक्तींना ते जास्त महत्त्व देतात. त्यामुळे त्यांच्या आयुष्यातील काही नाती अतिशय मजबूत आणि दीर्घकाळ टिकणारी असतात. तूळ राशीचे लोक अनेकदा स्वतःला सतत तपासत असतात. त्यांनी घेतलेले निर्णय, केलेल्या चुका, साध्य केलेली उद्दिष्ट आणि अजून गाठायची स्वप्न यांचा ते वेळोवेळी आढावा घेतात. ही आत्मपरीक्षणाची सवय त्यांना स्थिर राहण्यापेक्षा विकसित होण्यास प्रवृत्त करते. त्यामुळे ते काळानुसार अधिक परिपक्व होत जातात. त्यांच्यात एक नैसर्गिक नेतृत्व गुण असतो.
पण तो आदेश देणाऱ्या स्वरूपाचा नसतो. ते लोकांना प्रेरणा देऊन, समजून घेऊन आणि योग्य दिशा दाखवून नेतृत्व करतात. त्यामुळे लोक त्यांचं ऐकतात, कारण त्यांना जबरदस्तीने ऐकावं लागतं म्हणून नाही, तर त्यांच्या विचारांवर विश्वास असतो म्हणून. आयुष्यातील मोठ्या संधी ओळखण्याची त्यांची क्षमता देखील उल्लेखनीय असते. अनेक लोक जिथे फक्त वर्तमान पाहतात, तिथे तूळ राशीचे लोक भविष्यातील शक्यता पाहण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे काही वेळा त्यांचे निर्णय सुरुवातीला वेगळे वाटू शकतात, पण नंतर त्यांची दूरदृष्टी स्पष्ट होते. तूळ राशीच्या व्यक्तींची खरी ताकद त्यांच्या संतुलित मनात आणि स्थिर विचारांमध्ये असते. ते चमकदार प्रदर्शनापेक्षा अर्थपूर्ण प्रगतीला महत्त्व देतात. त्यांच्या आयुष्याचा मार्ग कदाचित नेहमी सरळ नसेल, पण प्रत्येक वळणावर ते काहीतरी शिकत, समजत आणि अधिक सक्षम होत पुढे जात असतात. म्हणूनच त्यांचं व्यक्तिमत्व केवळ आकर्षक नसून काळानुसार अधिक प्रभावशाली आणि आदरणीय बनलं जातं. तूळ राशीबद्दलची ही माहिती तुम्हाला किती खरी वाटली ते नक्की कमेंटमध्ये सांगा. तुमच्या स्वभावातील कोणता गुण या वर्णनाशी सर्वात जास्त जुळतो हे देखील आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. जर तुमच्या ओळखीत तूळ राशीची एखादी खास व्यक्ती असेल, तर हा व्हिडिओ तिच्यापर्यंत नक्की पोहोचवा. अशाच राशीविषयक सखोल आणि वेगळ्या माहितीसाठी व्हिडिओला लाईक करा, चॅनेल सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल सुरू करा. तुमचा एक लाईक आणि एक कमेंट आम्हाला आणखी दर्जेदार माहिती तुमच्यापर्यंत घेऊन येण्यासाठी प्रेरणा देते. पुढील राशीचे रहस्य आणि व्यक्तिमत्वाचे अनोखे पैलू जाणून घेण्यासाठी आमच्यासोबत कायम जोडलेले राहा.